नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आज बनवूयात या आवळ्यापासून भन्नाट अशी आगळी वेगळी चटपटीत चटकदार अशी एक रेसिपी। बराच वेळा आवळ्याचे बरेच पदार्थ आपण बनवतो, अगदी लोणचं असेल, बरेच वेगवेगळे पदार्थ आपण खात असतो, पण या हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये हा विटॅमिन सी ने भरपूर असलेला हा आवळा 100 पेक्षा जास्त आजारांवर रामबाण इलाज म्हणून हा आवळा वापरला जातो। या आवळ्याचे बरेच पदार्थ तुम्ही जर खाल बनवून तर तुमचे 100 पेक्षा जास्त आजारांपासून सुटका होईल, कोणताही आजार आपल्या जवळ येणार नाही। तर पहा, इथे आज आपण या आवळ्याचं लोणचं वगैरे बनवणार नाही, याची रेसिपी वेगळी पद्धतीने बनवतोय, चटपटीत होते, अगदी लहान मुलं सुद्धा हे मागून मागून खातील, चाटून पुसून खातील, अजिबात शिल्लक सुद्धा राहणार नाही, एवढी जबरदस्त होते। तर पाहू शकतात इथे आपल्याला स्वच्छ आवळे धुवून घ्यायचे सुरुवातीला। आता जास्त वेळ न करता रेसिपी सुरू करूयात। आवळे स्वच्छ धुवून घेतले की लगेचच आपल्याला पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत। अजिबात याच्यामध्ये पाणी कुठे राहता कामा नये, जराही पाण्याचं मॉइश्चर राहिलं तर आपला हा पदार्थ जास्त दिवस टिकणार नाही। छान असा अगदी महिनोन्महिने वर्षभर सुद्धा टिकेल एवढी जबरदस्त रेसिपी आहे। फक्त 1 चमचा खायचे, सर्व आजार लांब होऊन जातील। तर सर्व आवळे आपण या पद्धतीने किसून घेतलेत। आता ज्या बिया दाखवल्या तुम्हाला मी, तर त्या बिया पहा आपल्याला पाण्यामध्ये उकळून त्याचं पाणी सुद्धा भरपूर जण पितात, तसं सुद्धा तुम्ही त्याचं पाणी पिऊ शकतात। तर आता मी एकूण इथे बघा 1/2 किलो इथे आवळे घेतले होते, तर आता ते सर्व किसून घेतले आणि सोबतच गूळ सुद्धा मी सुरुवातीलाच किसून घेतलेला होता। आता इथे गूळ पहा, 1/2 किलोसाठी मी 100-125 ग्रॅम आपल्याला गूळ वापरायचा आहे। तर अंदाजाने इथे गूळ वापरायचा, जितकं आपला किस होणार आहे तर त्याच्या अर्धा आपल्याला बघा गूळ घ्यायचा आहे। तर आता इथे आपण सुरुवातीला पॅन गरम करायला ठेवला आणि पॅनमध्ये खालचा थर घालून घेतला आहे गुळाचा आणि अजिबात इथे काही पाणी तूप काहीच वापरलेलं नाही, कशाचीच गरज नाही आहे। लगेच आपल्याला एक थर लावून घेतला गुळाचा की आपल्याला त्याच्यावरती किसलेला हा आवळा घालून घ्यायचा आहे पहा, आणि छान पद्धतीने अगदी किसून घेतला की आपला हा पदार्थसुद्धा कमी वेळेत तयार होतो। आता काय करायचं आहे पहा, आपल्याला 3 ते 4 मिनटं छान असं झाकण लावून मस्त शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये जो गूळ घातलेला आहे तर त्या गुळाचं बघा पाणी तयार होतं आणि इथे पाहू शकता छान असं मस्त गुळाचं पाणी तयार झालं आहे। आता याच्यावरतीच आपल्याला हा सर्व आवळा शिजवून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकतात परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती परत झाकण लावायचं आणि पुढचे एक 7-8 मिनटं अजून शिजवून घ्यायचं। गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि इथे पाहू शकतात आता मस्त अगदी इथे ज्यूसी अगदी टेक्स्चर आलेलं आहे, जास्त सुद्धा आपल्याला, आणि अगदी छान असा आवळा शिजला गेला आहे। तर आता पाहू शकतात, जवळून सुद्धा दाखवते, कलर सुद्धा मस्त आलाय गुळामुळे। आणि आता इथे तुम्ही मिश्री असते आपल्याकडे पहा, तर ती मिश्री सुद्धा पाहू शकता तुम्ही मिक्सरमध्ये थोडीशी बारीक वाटून ती सुद्धा गुळाच्या ऐवजी वापरू शकता, तरीही चालेल। आता छान असं याला छान सुगंध यावा आणि मस्त असं खोकल्यावरती सुद्धा रामबाण उपाय म्हणून याच्यामध्ये दालचिनीचे काही 2 छोटे तुकडे घालायचे, सोबतच 2 इलायची घेतलेत मी, अख्ख्या इलायची घेतलेत। आता इथे कुटलेल्या वगैरे नाही, अशाच्या असं फोडून घालून द्यायच्या। लगेचच आपण इथे 1 चमचाभर सुंठ पावडर मी बनवून घेतलेली आहे फ्रेश, आणि ही सुंठ पावडर घालून घ्यायची। या सुंठ पावडरमुळे पहा खोकल्यावरती सुंठ भरपूर असं काम करते मस्त असं, आणि याच्यामुळे खोकला खूपच प्रमाणामध्ये कमी होऊन जातो। तर आता थंडी स्पेशल
हिवाळ्यामध्ये बरेच नको असलेले सुद्धा आजार जडतात, तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीनं हा पदार्थ बनवून ठेवलात तर लहान मुलंसुद्धा आवडीनं खातात. एवढा जबरदस्त आणि चटपटीत आणि छान लागतो. तर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे आणि अगदी थोडीशी म्हणजे अर्धा चम्मच इतके मी इथे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, जी की कलरवाली असते. तर थोडंसं तिखटसुद्धा याच्यामध्येच मी मिक्स केलेलं आहे मिरची पावडर. असं करून याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर घातली, असे मसाले घातले की अजूनच स्वादिष्ट होतं आणि चटपटीत लागते. तर आज आपण इथे बनवतोय चुंदा. तर आवळ्याचा हा चुंदा अगदी तुम्ही एकदा बनवून साठवून ठेवला तर अगदी वर्षभरसुद्धा असाच्या असा राहतो, काही खराब होत नाही. आणि आता हे बऱ्याच वेळा बाजारात बघतो आपण की हिवाळा चालू झाल्या हिरवेगार असे मस्त आवळे यायला लागतात. अशा पद्धतीनं अजून थोडीशी मी सर्व मसाले घातल्यानंतर एक मस्त झाकण ठेवून छोटीशी वाफ काढलेली आहे, म्हणजे अगदी वेलची वगैरेचा फ्लेवर अगदी छान उतरतो याच्यामध्ये. लगेचच गॅस बंद करायचा आहे, नाहीतर मग लगेच हे मिश्रण ड्राय होऊन जातं. लगेच पाहू शकतात इथे अगदी छान असं मस्त टेक्स्चर आलं आहे, कलर खूप मस्त आला आहे. लगेच आपण काढून घेऊया. जर पॅनमध्येच ठेवलं तर ते मिश्रण कडक होऊन जाईल. मग बऱ्याच वेळा कडक झालं की ते तितकंसं छान राहत नाही आणि लागतसुद्धा नाही, खायला मजा येत नाही, ज्युसी टेक्स्चर राहत नाही. त्याच्यासाठी काढून घेऊया आणि काढून घेतलेले पाहू शकतात कलर मस्त आला आहे. रोज 1 चमचा जरी तुम्ही खाल्ला, लहान मुलांना जरी दिलात तर मोठ्यांचे सुद्धा अगदी कंबरदुखी, गुडघेदुखी, कोणताही आजार असेल, अगदी स्किनचे प्रॉब्लेम, केसांचे प्रॉब्लेम, अगदी रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा सुधारते याच्याने आणि रक्ताची पातळीसुद्धा वाढली जाते, कोणतीच कमी राहत नाही. त्याच्यामुळे नक्कीच भरपूर असे आवळे बाजारात आले आहेत, तुम्हीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये बनवून ठेवा. असं तोंडी लावायला सुद्धा मस्त अगदी हा आणि सर्व आजारांवर गुणकारी. त्यामुळे विटॅमिन सीने सुद्धा भरलेला हा मोरावळ्याचा हा चुंदा सर्वांच्या घरी बनायलाच पाहिजे. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या पद्धतीनं सगळेच बनवून पाहतील. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तरी व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आपली ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील. ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर छानशी कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला, माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.